So that in this lac operon we have seen that group of genes having common control called as operon, and lac stands for lactose. And now for bacteria E. coli, for its metabolism, for fulfilling its energy needs, एनर्जीची डिमांड पूर्ण करण्यासाठी त्याला दोन ऑप्शन आहेत, एक तर ग्लुकोज आहे किंवा लॅक्टोज आहे. ठीक आहे. Now glucose can straightforward participate in metabolism and energy can be obtained by this bacteria. But for lactose it need to be hydrolyzed. पण lactose ला direct वापरता येत नाही because lactose is a disaccharide. Okay. So here it need to be hydrolyzed into glucose and then galactose like this. Okay. तर या ठिकाणी लॅक्टोजच्या मेटाबॉलिझम साठी बॅक्टेरियाला 3 एन्झाईमची आवश्यकता पडते. 3 एन्झाईम्स आर रिक्वायर्ड. कुठले कुठले आहेत ते? वन इज द फेमस वन बीटा गॅलेक्टोसाइडेज, right? Then second one it is trans-acetylase, and third one is permease. So these 3 enzymes are required by bacteria for metabolizing lactose. म्हणजे मी काय बोलतोय ते, बॅक्टेरियाला लॅक्टोजला जर डायजेस्ट करायचं असेल तर त्याला हे 3 एन्झाईमची गरज पडेल. आता या 3 एन्झाईमचे जे जीन्स आहेत ते जीन्स इथे आपण दाखवतोय ZYA. Z, Y and A, these are the 3 genes which are responsible for producing beta galactosidase, trans-acetylase and permease. So trans-acetylase, permease and beta galactosidase, these are the 3 genes Z, Y, A, right? पण आता महत्त्वाची गोष्ट काय, when bacteria is provided with lactose, जेव्हा आपण या बॅक्टेरियाला लॅक्टोज देतो, ओके, त्याच वेळी तेव्हाच then and then only bacteria produces these 3 enzymes. Okay. Now if we are providing bacteria with glucose, then there is no production of enzymes, no enzymes. Which enzymes? These beta galactosidase, trans-acetylase and permease. These 3 enzymes, they are not produced. कळतंय? बॅक्टेरियाला जर आपण लॅक्टोज प्रोव्हाइड केला तरच काय होतं, तो हे 3 एन्झाईम बनवतो. कोणते 3 एन्झाईम? बीटा गॅलेक्टोसाइडेज, ट्रान्सएसिटायलेज आणि परमिएज. जर बॅक्टेरियाला आपण ग्लुकोज दिला लॅक्टोज न देता तर हे बॅक्टेरिया हे 3 एन्झाईम बनवणार नाही. तो प्रश्न हा आहे that how this bacteria come to know that it is provided with glucose or lactose. ओके, म्हणजे बॅक्टेरिया त्याच्या काही जीन्सला स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करू शकतो. कळतंय? म्हणजे बटन दाबल्यासारखं. आपल्याला जसं गरमी होत असेल तर आपण फॅन स्विच ऑन करणार, गरमी होत नसेल, थंडी वाजत असेल तर फॅन स्विच ऑफ करणार. तसं बॅक्टेरियाला लॅक्टोज दिला तर बॅक्टेरिया काय करतोय, ह्या 3 जीनला स्विच ऑन करतोय. ग्लुकोज दिला तर ह्या 3 जीनला स्विच ऑफ करतोय. म्हणजे या तिघांचं कंट्रोल कॉमन आहे. जसं एक लाईट, एक पंखा आणि आणखीन काहीतरी तिन्ही एकाच बटनवर बसवल्यासारखं. मग या 3 जीनला स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करणारा पार्ट हा कॉमन आहे. मग अशा ग्रुप ऑफ जीन्स की ज्यांचं कंट्रोल एलिमेंट म्हणा किंवा रेग्युलेशन म्हणा कॉमन आहे त्याला आपण म्हणतो ओपेरॉन. मग इथे लॅक्टोजच्या साठीचे 3 जीन्स आहेत म्हणून आपण याला म्हटलं लॅक ओपेरॉन. ठीक आहे. तर या ठिकाणी इथपर्यंत आले का लक्षात? इथपर्यंत क्लिअर आहे का? प्लीज लेट मी नो. ओके, राईट. आता थोडस अजून पुढे निघूया डिस्कशनला. तर कुठलाही जीन असेल तर त्या जीनला काय असतो, एक सिक्वेन्स असतो ऑपरेटर प्रमोटरचा. ठीक आहे. तर हा प्रमोटर एक सिक्वेन्स आहे. तर लक्षात घ्या PZYA ऑल दीज आर डीएनए सिक्वेन्सेस. ठीक आहे. त्यानंतर या P च्या अलीकडे आणखीन एक जीन आपल्याला ड्रॉ करावं लागेल, दॅट विल बी I. आणि या I जीन साठी हा अजून एक आहे परत I जीन साठीचा प्रमोटर. आता इथे प्रमोटर काय प्रकारे समजून घ्या. व्हॉट इज मीन बाय प्रमोटर? प्रमोटर कशाला म्हणायचं?
So what is this promoter? Promoter is a DNA sequence. Promoter, it is a DNA sequence, maybe 10 to 12 बेस पेअर, 10-12 बेस पेअर, 18 बेस पेअर पर्यंतचे काही असे डीएनए वरचे सिक्वेन्सेस आहेत एजीसीटीच्या फॉर्मॅट मधले, की जे काय करतात, जे आरएनए पॉलिमरेजला अट्रॅक्ट करतात असं म्हणू आपण. आरएनए पॉलिमरेज काय करतो माहिती आपल्याला? आरएनए पॉलिमरेज काय करतो? आरएनए पॉलिमरेज जर डीएनए ला त्यांनी जर बरोबर ओळखलं तर तो काय करेल? ट्रान्सक्रिप्शन करेल. बरोबर आहे. ट्रान्सक्रिप्शन मधनं काय तयार होत असतो? एमआरएनए तयार होत असतो. कळतंय? ट्रान्सक्रिप्शन मधनं काय तयार होतो? एमआरएनए तयार होतो. आणि एमआरएनएचं ट्रान्सलेशन झाल्यावर काय तयार होतं? एमआरएनएचं ट्रान्सलेशन झाल्यावर प्रोटीन तयार होतो. हाच प्रोटीन पुढे चालून काय म्हणून काम करू शकतो? एन्झाईम म्हणून काम करू शकतो. ठीक आहे. आता इथे प्रमोटर महत्वाचा आहे. मग हा प्रमोटर कुणासाठी आहे? ZYA तिघांसाठी कॉमन आहे. आता इथे आणखीन एक जीन आहे, लक्षात घ्या. एवढ्या याच्यामध्ये जीन्स कोणते आहेत हे महत्वाचं आहे बरं का. जीन्स आहेत त्याच्यामध्ये ZYA आणि I. ठीक आहे. सो दिस आय जीन्स, या आय जीनचा जो प्रोटीन आहे तो इथे महत्वाचा आहे. यू कॅन से इट एज अ रेग्युलेटरी प्रोटीन, रेग्युलेटर प्रोटीन म्हणा हवं थोड्या वेळासाठी. ठीक आहे. तर आपण काय करू, या आय जीनचं साठी इथे प्रमोटर आहे, म्हणजे हा असा येईल आरएनए पॉलिमरेज, या प्रमोटरला रीड करेल. योग्य तो प्रमोटर त्याला भेटल्यानंतर तो असा पुढे जाईल आणि आय जीनचं काय करेल? ट्रान्सक्रिप्शन. त्यामधनं काय तयार होईल? आय जीनचा एमआरएनए. आणि आय जीनच्या एमआरएनएचं ट्रान्सलेशन झाल्याच्या नंतर काय होईल? एक प्रोटीन तयार होईल. त्याला आपण इंड्युसर म्हणू शकतो तिथे, किंवा रेग्युलेटर म्हणूया. इंड्युसर नाहीये खऱ्या अर्थानं, रेग्युलेटर इज अ बेटर वर्ड. इनहिबिटर ऑल्सो यू कॅन से. सो आता हा रेग्युलेटरी प्रोटीन सपोज हा असा आकाराचा आहे. येते लक्षात? आता लक्षात घ्या, इथे प्रमोटर लिहिल्यानंतर मी इथे थोडीशी जागा सोडलेली आहे ZYA आणि T च्या मध्ये. तर इथे अजून एक सिक्वेन्सेस आहेत, त्याला नाव दिलेलं आहे O. सो O स्टँड्स फॉर ऑपरेटर and it is not a gene. Remember, हा जीन आहे का? नाही. जसा P प्रमोटर हे डीएनए चे सिक्वेन्सेस आहेत, पण यांचं काय ट्रान्सक्रिप्शन होत नाही, तसे O ऑपरेटर यांचं सुद्धा काय ट्रान्सक्रिप्शन होणार नाही. ठीक आहे. तर हा O ऑपरेटर नावाचा भाग आहे. आणि हा जो इथे रेग्युलेटरी प्रोटीन बनला तो काय होईल? इथे येऊन असा अटॅच होईल. कुठे? ऑपरेटर साइटला. आता लक्षात घ्या, तो अशा पद्धतीने अटॅच होतोय जेणेकरून हा आरएनए पॉलिमरेज किंवा दुसरा एखादा आरएनए पॉलिमरेज इथे येऊन जर प्रमोटरला अटॅच व्हायचा प्रयत्न करेल तर त्याच्यामध्ये तो डिस्टर्बन्स क्रिएट करतोय. कोण आहे हा? दिस इज द रेग्युलेटरी प्रोटीन which is produced by this gene I. ठीक आहे. आता काय होईल? जर आरएनए पॉलिमरेज या प्रमोटरला अटॅच नाही होऊ शकला तर हे ZYA तिन्हीचं ट्रान्सक्रिप्शन होईल का? इज इट पॉसिबल? कारण ZYA चं ट्रान्सक्रिप्शन होण्यासाठी प्रमोटर, हा जो इथला जो प्रमोटर आहे त्याला आरएनए पॉलिमरेज येऊन अटॅच होणं आवश्यक आहे. पण तो जर नाही झाला तर जमेल का? मग नाही जमणार. मग या तिन्ही जीनचे प्रोडक्ट किंवा याचं ट्रान्सक्रिप्शन होणार नाही, यांचे ट्रान्सलेशन होणार नाही, आणि हे तीन एन्झाईम सुद्धा तयार होणार नाही. ही सगळी सिच्युएशन केव्हाची आहे? when bacteria is provided with glucose. जेव्हा बॅक्टेरियाला आपण ग्लुकोज देतो तेव्हा हा रेग्युलेटरी प्रोटीन तयार होतोय, आणि तो रेग्युलेटरी प्रोटीन कुठे जाऊन अटॅच होतोय? कोणत्या साइडला? ऑपरेटर साइडला. येते लक्षात? ऑपरेटर साइडला अटॅच झाल्यावर आता इथे प्रमोटरला स्कॅन करू शकतो का आपला आरएनए पॉलिमरेज? लक्षात घ्या, हा कोण आहे? आरएनए पॉलिमरेज आहे. हा कोण आहे? हा या आय जीनचा प्रोडक्ट आहे.
बरोबर. मग त्यामुळे हे ZYA चे तयार होणार नाहीत आणि आपण पाहिलं असं की ग्लुकोज जेव्हा बॅक्टेरियाला दिलाय तेव्हा या 3 एन्झाईमची गरज नाही. कळतंय? These 3 enzymes are not required anymore. पण आता दुसरी सिच्युएशन पाहू आपण. जर आपण या ठिकाणी बॅक्टेरियाला काय केलं, ग्लुकोजच्या ऐवजी लॅक्टोज दिला तर काय होईल? If we provide this bacteria with lactose and not glucose, then what will happen? Okay, just a moment. ठीक आहे. आता काय होईल, हा रेग्युलेटरी प्रोटीन जो आहे तो तर जशाला तसा तयार होईल, त्याचं काही नाही, तो सतत प्रोड्यूस होणार आहे. पण या रेग्युलेटरी प्रोटीन मध्ये गंमत आहे, याला आणखीन एक दुसरी जागा आहे बॅक साइडने अशी, राईट. आता जेव्हा बॅक्टेरियाला आपण ग्लुकोज न देता काय देतो, लॅक्टोज देतो, तेव्हा हा लॅक्टोज इथे जाऊन बसणार. काय म्हणतात, लॅक्टोज त्या रेग्युलेटरी प्रोटीनच्या दुसऱ्या साईटवर जाऊन बसेल, इथे नाही बसणार. कुठे बसेल, याला आपण म्हणतो ॲलोस्टेरिक साईट. तर या ॲलोस्टेरिक साईटला जाऊन कोण बसतो, इथे लॅक्टोज बसतोय. नाउ इफ दिस regulatory protein try to attach at this operator site, it cannot. Why? काय कारण आहे, आता का नाही अटॅच होऊ शकत? कारण ह्या ठिकाणी ॲलोस्टेरिक साईटला लॅक्टोज अटॅच झाल्यामुळे याचा जो आकार आहे तो असा आकार चेंज झालेला आहे, राईट. आता ह्या आकारामध्ये आणि ऑपरेटरच्या आकारामध्ये आता कॉम्प्लिमेंटॅरिटी आहे का? इज देयर एनी कॉम्प्लिमेंटॅरिटी लेफ्ट? नो. सो दिस regulatory protein, it cannot attach to this operator site. कळतंय? आता तो ऑपरेटर साइटला अटॅच नाही होऊ शकत. Therefore, this RNA polymerase can come to this promoter, and once it finds the promoter, it will move ahead and produce an mRNA, common mRNA for all these 3 genes. 3 जीन्सचा एकच mRNA बनतो. म्हणजे इथे ट्रान्सक्रिप्शन होतं, त्यानंतर ट्रान्सलेशन होतं, आणि पुढे काय होणार, 3 एन्झाईम तयार होणार. अर्थातच या 3 एन्झाईमची आवश्यकता सुद्धा आहे. कशासाठी? कशासाठी 3 एन्झाईमची आवश्यकता कशासाठी? तर आपण काय प्रोव्हाइड केलेले बॅक्टेरियाला, लॅक्टोज, आणि लॅक्टोजच्या डायजेशन साठी हे लागतं. त्या लॅक्टोजला आतमध्ये घेण्यासाठी परमिएज लागतो, त्याच्यावर ऍसिटाइल ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी ट्रान्सऍसिटाइलेज लागतो, बीटा गॅलेक्टोसाइडेज फायनल हायड्रोलिसिस साठी लागतो. येते लक्षात? So this is how, when lactose is provided, lactose inhibit or stop this regulatory protein from interacting with the operator, and therefore promoter and operator both are fully exposed. आता पूर्णपणे एक्सपोज आहे प्रमोटर ऑपरेटर. मग आरएनए पॉलिमरेज बरोबर प्रोमोटरला येऊन अटॅच होईल, ZYA चं ट्रान्सक्रिप्शन करेल, mRNA तयार करेल, ट्रान्सलेशन नंतर 3 एन्झाईम तयार होतील. येते लक्षात? So this kind of regulation is called as negative feedback regulation, because normally when glucose is provided, this regulatory protein is not promoting the transcription or translation, rather it is inhibiting. That is why this kind of regulation, it is called as negative feedback regulation. Is it clear? व्याकरण कळलंय का? हो. ओके, चला. व्हॉट एल्स, आणखीन काय? If anything else is there, सर्वांना समजलाय? All of you, I like to yes, I would like to listen yes from everybody. Don't type, you can say. तोंडाने बोलू शकता तुम्ही. विसरलात की काय? Waiting. Yes, sir. Akansha said yes. Okay, great. अजून? Yes, sir. Great. Prem said yes. 2 जण फक्त, बाकी? Yes, sir. Okay, Yes, sir. great.
Great, thank you very much, Azul. Sir, Okay, Kiran also said. Yes, sir. Thank you, रोहिणी also said. चलो, अच्छी बात है. और कुछ डाउट्स है? चला, तोपर्यंत मी बोर्ड क्लीन करून घेतोय. तोपर्यंत डाउट्स आठवण करा. काढले असतील तर समोर घ्या, रीड करा, समजून घ्या, मग विचारा मला काय विचारायचं ते. येस. काय म्हणते आकांक्षा? आकांक्षा माईक माईक चालू कर ना बेटा. डाउट्स आर ओव्हर. इज इट सो? संपली की काय डाउट्स एवढ्या लवकर? तर कोणत्या कंडिशनला ते बॅक्टेरिया ग्लुकोज आणि लॅक्टोज घेतात? काय काय बेटा? म्हणजे कोणत्या कंडिशन मध्ये बॅक्टेरिया ग्लुकोज आणि लॅक्टोज घेतात असं कंडिशन? नॉर्मली तर बॅक्टेरियाला ग्लुकोज अवेलेबल असतो असं आपण म्हणतो. पण बॅक्टेरियाला आपण प्रिफरेबली जर ग्लुकोज न देता लॅक्टोज दिलं तर कंडिशन वगैरे काय एरोबिक अनएरोबिक असं काही नाहीये बेटा. इट इज नथिंग लाईक दॅट. ठीक आहे. एरोबिक म्हणजे अनएरोबिक असं काही. हा, आपण प्रोव्हाइड करतो. हो हो हो. आता बॅक्टेरिया ग्रो आपणच करतो ना. नॅचरली सुद्धा त्याला बेसिकली दोन्ही सोर्स भेटत असतात. पण जेव्हा ग्लुकोज भेटतो तेव्हा तो या 3 एन्झाईमला नाही बनवणार. जेव्हा लॅक्टोज भेटतो तेव्हा ते 3 जीनचं प्रोडक्शन सुरू होतं. प्रश्न हा आहे की कसं कळतं त्याला की त्याला लॅक्टोज भेटला आणि आता त्याने 3 एन्झाईम्स बनवायला हवेत. त्याचं हे एक्सप्लेनेशन होतं मॉलिक्युलर लेवलचं. ठीक आहे. ओके. ओके, राईट. बोला अजून आणखीन काही सेवा? बोर्ड वगैरे क्लिअर दिसतोय का सांगा. मला काही सुधारणा करायच्या असतील तर सजेशन द्या. तर तिथे लाईट कम काय? वरच्या लाईटला आता थोडस आपण कॅमेरा उंच करू पुढच्या वेळेस. कॅमेरा उंच केला का तो लाईटचा इफेक्ट नल होऊन जाईल. कॅमेराची लेवल थोडीशी खाली झाली. लाईटला तर काही नाही करू शकत. दॅट इज द ओनली सोर्स. आणखीन बोर्डवरचं मोबाईल मध्ये तुम्ही जेव्हा पाहताय, सगळेजण मोबाईल मध्ये पाहत असतील ना आता? yes sir. हा, मग हो क्लिअर सर. दिसतंय तुम्हाला? बोर्ड आहे? हो सर. हो sir. चालेल. युट्यूबच्या माझ्या चॅनलवर सुद्धा आता हे सगळे व्हिडिओ पोस्ट करणार आहे मी. So you can see these videos whenever you like, whenever you got time and clear your concept. ठीक आहे. 11वीच्या आता पहिल्या चॅप्टर पासून सुरू करणार आहे आणि विचार करतोय मी की नीट फाउंडेशन बॅच एक सुरू करावी YouTube वर, which is of course free of cost. त्याच्यामध्ये 8, 9, 10 पासून प्रिपेअर करून घेतोय मी. तुमचे कोणी लहान यंगर ब्रदर्स सिस्टर्स असतील तर त्यांना सांगा 8, 9, 10 साठी नीट फाउंडेशन मध्ये बायोलॉजी राईट फ्रॉम द 8th स्टँडर्ड नीट साठी आपण प्रिपेअर करून घेतोय. कारण तुम्ही पण पाहता 11वीला आल्यानंतर अचानक जाग आल्यावर काही फार म्हणजे फार अवघड जातं. ते होऊ शकत नाही असं कसं म्हणू, बट इट इज क्वाईट डिफिकल्ट. त्यामुळे 8th स्टँडर्ड पासून स्टुडंटला प्रिपेअर करून घ्यायचं आपल्याला. त्यामुळे 8th स्टँडर्डचा स्टेट बोर्ड सीबीएसईचा सिलेबस कंबाईन करून नीट फाउंडेशनचा एक सिरीज बनवतोय मी.
या वर्षी त्याच्यामध्ये आता 8 चे व्हिडिओ येतील, पुढच्या वर्षी 9 चे, त्याच्या पुढच्या वर्षी 10 चे आणि कंटिन्यू सायमल्टेनियसली 11 चे सुद्धा व्हिडिओ टाकेल मी त्यावर. तर त्यासाठी हे सेटअप बनवलंय. त्यामुळे तुमच्या इथे रिव्ह्यूज महत्वाचे आहेत, कारण बोर्डवरचं क्लिअर दिसत नसेल तर अवघड होईल. उद्याच्या लेक्चरला तुम्ही आणखी सांगा, मी लाईटचं जे तुम्ही म्हणता इथे समजर इथे या भागामध्ये चमक आहे इजंट इट, तर ही काढून टाकेल मी. कॅमेराची थोडीशी लेवल हाय केली तर हा प्रॉब्लेम निघून जाईल, आय एम शुअर. आणखीन काही? तर ते जुवेनाईल फेज काय असते? काय बेटा? जुवेनाईल फेज नाही, मला ऐकायला व्यवस्थित येत नाहीये प्रॉब्लेम. कुठली फेज? जुवेनाईल फेज. इथे चॅट सेक्शन मध्ये टाईप कर बरं. सर जुवेनाईल फेज म्हणायली ती. जुवेनाईल फेज, ओके ओके. जुवेनाईल फेज म्हणजे चाइल्डहुड स्टेज, बाल्यावस्था. म्हणजे प्लांट असो किंवा अॅनिमल असो, ते त्याच्या यंगर स्टेज मध्ये असतात, मग नंतर मॅच्युअर स्टेजला येतात, ऍडोलसंट स्टेजला, प्युबर्टीच्या नंतर. अॅनिमल मध्ये, ह्युमन मध्ये आपण प्युबर्टी हा वर्ड यूज करतो. आफ्टर प्युबर्टी देर इज अडल्टहुड स्टेज. तर प्युबर्टी याच्या अगोदरची जी स्टेज आहे त्याला आपण खरं ऍडोलसन्स म्हणतो. ऍडोलसन्सच्या अगोदरची जी स्टेज आहे दॅट इज सेड टू बी जुवेनाईल. और कुछ? No? If your doubts are over, then let us wind up this session. थांबूया आज इथे, चालेल? येस सर. ओके फाईन. चलो, सी यू टुमॉरो. उद्या भेटूया.